सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। तर मग आजच्या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत? आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सरकती योजना म्हणजे रोलिंग प्लॅन म्हणजेच काय। मग ही योजना जी आहे है ना, हे प्रतिमान हा शब्द कोणी शोधून काढला, कोणी सांगितलं की विकसनशील राष्ट्राला हे वापरा रे बाबा, है ना, याची व्याख्या काय, याचे डायमेन्शन्स काय, म्हणजे याची संरचना काय, याचे वैशिष्ट्य काय, याचे फायदे काय, आणि खरंच फायदे आहेत का तोटे भी आहेत, या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया। सो भाई चलने का, आणि चला मग पहिल्यांदा बघूया की ही शब्दावली आलीच कुठनं, है ना। तर आपल्याला दिसते राग्नार फ्रिश नॉर्वेजियन इकॉनॉमिस्ट आणि इकॉनॉमीचे अर्थव्यवस्थेमधील नोबेल पारितोषिक घेणारे प्रथम अर्थशास्त्री यांनी हलणारा निर्णय प्रतिमान मूव्हिंग डिसिजन मॉडेल किंवा रिव्हॉल्विंग डिसिजन मॉडेल म्हणजे फिरता निर्णय प्रतिमान, हा प्रतिमान यांनी म्हणजे निर्माण केला, शोधला आणि सांगितलं की जेव्हा सिच्युएशन डायनामिक असते तेव्हा स्टॅटिक डिसिजन मेकिंग चालत नाही, त्याकरिता तुम्हाला डायनामिक डिसिजन मेकिंग, चेंजेबल डिसिजन मेकिंग विच इज सुटेबल टू द सिच्युएशन मस्ट हॅव टू बी अडॉप्ट। आणि त्या आधारावर त्यांनी कोणता शब्द दिला? सरकती योजना, रोलिंग प्लॅन इन द इकॉनॉमी फॉर परफॉर्मिंग एनी प्रोजेक्ट्स, फॉर डेव्हलपिंग एनी प्रोजेक्ट्स। त्याला परिशब्द काय, परिशब्द पण महत्वाचे आहेत। तर सातत्य योजना, कंटिन्युअस प्लॅन पण म्हणतात त्याला, किंवा लवचिक योजना, फ्लेक्झिबल प्लॅन पण म्हणतात। ही एक प्रकारची स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आहे। ही कशी आहे? एक प्रकारची स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आहे, ठीक आहे, राईट। आता ही जी योजना आहे ही विकसनशील राष्ट्राला कोणी सजेस्ट केली? तर प्रोफेसर गुन्नार मिर्डाल, हे कुठले आहेत? स्वीडिश इकॉनॉमिस्ट आहेत। हे पण नोबेल पारितोषिक यांना मिळालेलं आहे। हे पहिले 1969 ला आणि यांना 1974 ला मिळाला। ओके, आलं लक्षात। आता विकसनशील राष्ट्राला सरकती योजना सुटेबल आहे असं त्यांच्या पुस्तकात आशियन ड्रामा या पुस्तकात त्यांनी 10 वर्षाची स्टडी केली आशियन कंट्रीची आणि सांगितलं बाबा इथं हे फिट आहे, आलं लक्षात, ठीक आहे। आता आपण बघूया व्याख्या, सरकती योजना म्हणजेच काय, है ना। तर थोडक्यात डायनामिक, फ्लेक्झिबल, अडॅप्टेबल, कंटिन्युअस इकॉनॉमिक प्लॅनिंग म्हणजे गतिशील, लवचिक, अनुकूलक्षम, निरंतर आर्थिक योजना, असं सोप्या भाषेत। डायनामिक, इट इज नॉट अ स्टॅटिक, हे स्टॅटिक नाही आहे। जसं आपण पंचवार्षिक योजनेमध्ये पाहतो, एकदा ठरवली, झाली, संपली, 10% रे बाबा 5 वर्षात अचीव करा ग्रोथ रेट, तर 10% अचीव हो का नको, काय घेणं देणं। डायनामिक है ना, फ्लेक्झिबल, अडॅप्टेबल, निरंतर इकॉनॉमिक प्लॅनिंग कसं आहे लक्षात घ्या। ही प्लॅन जी आहे, ही योजना, सरकती योजना, ही योजनेचं स्वरूपच असं आहे की एक वेळा एका कालावधीकरिता योजना बनवली, से एक्झाम्पल 1 वर्षाकरिता योजना बनवली आणि ती संपायला आली की ती संपल्यावर त्याचं इव्हॅल्युएशन, त्याचं मूल्यांकन, आणि मूल्यांकनाच्या आधारावर आणि परिस्थितीच्या आधारावर यालाच अटॅच दुसऱ्या वर्षाची योजना। हा संपत नाही तर दुसरी योजना, याच्याच आधारावर ही, पण हा केवळ बेस नाही, याचा रिझल्ट टेस्ट करायचा आणि तत्कालीन आर्थिक परिस्थिती बघायची, भविष्य बघायचं आणि सेकंड 5 year प्लॅनचे टार्गेट बनवायचे। म्हणजे निरंतर राहणार, म्हणजे एकदा सुरुवात झाली की झाली, बंद व्हायचं काम नाही। एक संपली की दुसरी, दुसरी संपली की तिसरी, पहिला प्लॅनचा टार्गेट दुसऱ्यावर ढकलायचा, दुसऱ्याचा तिसऱ्यावर, जोपर्यंत बॅलन्स होत नाही, अचीव होत नाही, ठीक आहे। अडॅप्टेबल अँड फ्लेक्झिबल, जशी परिस्थिती तसं, जैसा देश वैसा भेस, जसा बदल आला तसा, क्रायसिस आला तर क्रायसिस नुसार, ठीकठाक आला तर ठीकठाक माहोल नुसार जे टार्गेट आहेत ते बदलतात आणि सिच्युएशनला एक्सेप्ट करतात, अडॉप्ट करतात आणि त्या सिच्युएशन नुसार, त्या आर्थिक स्थितीनुसार रिसोर्स ॲलोकेशन करतात। कुठे गरज आहे बा, कुठे नाही, इथे नसेल तर तिथून काढून दुसरीकडे, असं जे निरंतर बदल होत राहतो टार्गेटमध्ये आणि रिसोर्स ॲलोकेशन मध्ये, त्याला म्हणतात रोलिंग प्लॅन।
त्याला म्हणतात रॉलिंग प्लॅन. सोप्या भाषेमध्ये रॉलिंग म्हणजे रोल ओव्हर, त्याला रोल ओव्हर प्लॅन सुद्धा म्हणतात. रोल ओव्हर म्हणजे मागच्या प्लॅनच्या वर दुसरा प्लॅन. का तर मागचा प्लॅन तपासला, कसा होता कसा नाही, अनुभव घेतला, एक बेस तयार केला, सिच्युएशन बघितली, त्याच्यावर धरून दुसरा प्लॅन टाकला. आणि तो जसा संपत नाही दुसरा प्लॅन पुन्हा तयार, तो संपत नाही तिसरा, तो संपत नाही चौथा, असा. म्हणून याले काय म्हणतो आपण? रॉलिंग. आता ही जी व्याख्या आहे याचा आपण थोडासा किस पाडू. बघा काय म्हणतो, कंटिन्युअस कशी आहे तर आरंभ आणि विरामाचा निश्चित दिवस नाही. नो फिक्सेशन ऑफ डेट्स इन रिस्पेक्ट ऑफ द कॉमेन्समेंट अँड टर्मिनेशन ऑफ द प्लॅन. काहीच घेणं देणं नाही. केव्हा सुरू करायची, 1 एप्रिलच काय एप्रिल फुल नाही, तसं काय नाही. खैर भारतातली सरकती योजना तशीच झाली 1 एप्रिल पासून, पण इन जनरल एप्रिल फुल घेणं देणं नाही. जेव्हा गरज असेल तेव्हा ते प्लॅन सुरू करायचं आणि एकदा सुरुवात झाली की ह्या दिनांका संपेल. जसं पंचवार्षिक योजना आपण पाहिली, 5 इयर प्लॅन, त्याच्यामध्ये 1 एप्रिल मग काहीतरी राहते, याच्यापासून 5 वर्ष, 31 मार्च इथं क्लोज रे बाबा. असं काही घेणं देणं नाही, आरंभ ना विराम. इट्स अ कंटिन्युअस. दिस नेक्स्ट इयर प्लॅन और नेक्स्ट प्लॅन इज रोल्ड ओव्हर द प्रिव्हियस प्लॅन. ओके. दुसरा, योजना कालावधी संख्या निश्चित आणि निरंतर. फिक्स नंबर ऑफ प्लॅन पिरियड्स कंटिन्युअसली. म्हणजे कसं तर से एक्झाम्पल, एक योजना आपण ठरवली, त्याच्यामध्ये ठेवले आपण 12 महिने. किती? 12 महिने. तर 12 महिने ठरवल्यावर ही योजना झाली 12 महिन्याची, म्हणजे अॅन्युअल प्लॅन, वार्षिक योजना. बरोबर आहे. आता हे 12 महिन्याची झाल्यावर 1 महिना जर संपला असेल याच्यातला, तर किती महिने उरले? किती महिने उरले? तर बरोबर आहे, तर आपल्याला दिसते 11 महिने. मग 11 महिने उरले तर याचा कालावधी कमी झाला 1 महिन्याने. तर तो म्हणते तसा नाही, पुन्हा पुढचा 1 महिना, पुढच्या वर्षीचा 1 महिना इथं ऍड, म्हणजे दुसऱ्या महिन्यात ते किती झाले? 12 महिने. पुन्हा कमी झाला म्हणजे पुन्हा 11, पुन्हा ऍड, पुन्हा 11, पुन्हा ऍड. म्हणजे हा निरंतर किती महिन्याचा राहील? म्हणजे अॅन्युअल प्लॅन ऑलवेज बिंग अॅन्युअल प्लॅन. इट इज नॉट अ फायनान्शियल प्लॅन. गेटिंग द पॉइंट? गेटिंग द पॉइंट? लक्षात आलं? ओके. म्हणजे हा एप्रिल मार्च खेळ नाही, हा दर महिना ऍड होत जाईल. म्हणजे योजनेच्या कालावधीची संख्या निश्चित. अॅन्युअल प्लॅन आहे तर अॅन्युअलच प्लॅन, 1 वर्षाचा निरंतर राहील, हा संपत नाही तर दुसरा 1 वर्षाचा पुन्हा राहील. ठीक आहे. योजना क्षितिजाची सीमेची निरंतरता, कंटिन्युटी ऑफ द प्लॅन हॉरायझन. प्लॅन समाप्ती जो आहे, प्लॅन समाप्ती, सीमा, एंड, तो राहणारच नाही. नेक्स्ट प्लॅन त्याला आहेच तयार. असा इथं हा प्लॅन संपत आहे, इथं दुसरा प्लॅन आहे अटॅच्ड है ना. ह्या प्लॅनचे टार्गेट हा प्लॅन संपल्यावर संपले असं नाही. याचे मॉडिफिकेशन वगैरे धरून इथं, याचे मॉडिफिकेशन धरून तिसऱ्यावर. म्हणजेच काय तर प्लॅनिंगचा एंड नाही. देर इज नो टर्मिनेशन ऑफ द प्लॅन. देअरफॉर प्लॅन ऑलवेज बिंग ऑन द हॉरायझन. सातत्याने तो नाही का ध्रुवावर असा सूर्य असा जाते, मावळतच नाही. इथे योजना मावळणारच नाही. नो टर्मिनेटिंग प्लॅन. इट इज अ नॉन टर्मिनस प्लॅन. क्लिअर? ओके. उच्च अनुकूल क्षमता आहे, अडॅप्टेबिलिटी जबरदस्त राहणार. का? कारण की अॅन्युअल बेसिसवर सहसा केली जाते आणि 1 वर्ष आकलनाकरिता आणि चेंज करता फार सोपा आहे. इट्स टू मच अवेलेबल फॉर चेंजेस, फॉर अडॅप्टेशन, है ना. अँड इट इज ऑल्सो हेल्पफुल फॉर फोरसाईट ऑल्सो. म्हणजे 1च वर्षाचा अंदाज घ्यायचा, जास्त दूर पाहायचं नाहीये. सो दिस इज द डेफिनेशन. क्लिअर? आता याच्यानंतर बघूया कंपॅरिझन, की एक्झॅक्ट याला सरकती योजना म्हणायची तर त्याचं कंपॅरिझन करणं आवश्यक आहे. बरोबर आहे. तर आपण जी नियमित योजना पाहतो 5 इयर प्लॅन इन जनरल, त्याला आपण काय म्हणतो? मुदत योजना, टर्म प्लॅन आहे. हे काय आहे? टर्म प्लॅन आहे. पंचवार्षिक योजना, त्रैवार्षिक योजना आहे टर्म प्लॅन. सरकती योजना जी आहे, इट इज नॉट अ टर्म प्लॅन. इट इज नॉट अ टर्म प्लॅन. याला टर्म, कारण टर्मच नाही आहे ते. बिकॉज द एव्हरी टर्म सीम्स टू बी, जो टर्म जे वाटते आपल्याला मुदत, इट रॉल्ड ओव्हर, ती दुसऱ्या याच्यावर जाते. त्यामुळे टर्म राहतच नाही, मुदत राहतच नाही. आता बघा इथे
आपण काय डिफरन्सिएशन समजून घ्या. कालमर्यादा जी आहे पंचवार्षिक योजनेत निश्चित राहते. 5 वर्षाची असेल तर 5 वर्ष, 3 वर्षाची 3, 7 वर्ष जे काय असेल, 10 वर्ष असेल 10. ठीक आहे, राईट. इथे मात्र बदलणारी राहते, चेंजेबल बदलणारी राहते. अँड देअरफॉर इट इज अ नॉन टर्म प्लॅन. याला प्लॅनला टर्म नाही आहे. इथे एकदा एक संपला, 1 वर्षाचा 12 महिने संपले की पुन्हा त्याच्यात 12 महिने ऍड होणार, पुन्हा 12 महिने ऍड होणार, पुन्हा 12 महिने ऍड होणार. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष, म्हणजे ऍड होत आहे निरंतर. से एक्झाम्पल, आपण 5 वर्षाचा हा प्लॅन बनवला. त्या 5 वर्षामध्ये किती 5 अॅन्युअल प्लॅन आहेत. मग हा इथे क्लोज झाला का? नाही, याच्या पुढेही राहणार, कारण की हा रोल्ड ओव्हर होत चालला आहे. दुसरं आहे लवचिकता. याच्यामध्ये लक्ष जे आहे निश्चित केलेलं असतं, नो फ्लेक्झिबिलिटी. टार्गेट काय आहे? फिक्स्ड आहे. एकदा ठरवला की ठरवला, 10% म्हणजे 10%. मग सर्वात शेवटी 5-10% अचीव झाले का लिहून येते आपल्या पंचवार्षिक योजनेत की बाबा 10% ठरवला होता, किंबहुना केवळ 5% झाला. त्याची कारण तो सांगून टाकते, संपलं काम. इथं म्हणते तसं नाही. इथं म्हणते आता ह्या 12 महिन्यात काय झालं बाबा, बारसं झालं का नाही झालं बारसं, पुढच्या 12 महिन्यासाठी बारसं तिकडे कर बाबा. म्हणजे इथं 10% अचीव नाही झालं, किती 5%. इथं ठरवलं, आता पुढे 5% ठरवायचं आहे, अजून ऍड कर 5%, 10% इथं ऍड कर रे बाबा, है ना. आणि केवळ असंच आहे का? नाही. बघते हे 5% काऊन अचीव झालं रे बाबा, कुठं भसकलं. त्या ज्या भसकल्या गोष्टी ह्या पुढे येणार आहेत का? मग पुढे येणार असतील तर 10% कसा ठेवू? रिअलिस्टिक गोल ठेवायचा आहे. कशाचा ठेवायचा आहे? रिअलिस्टिक. म्हणजे आता जे संकट आहे ते पुढे राहणार आहे, तुम्ही कसं पुन्हा 10% म्हणू? मग तो कमी करते 5%. चल, पण त्याला टार्गेट नंतर 10%, तो जेव्हा चांगलं झालं तो 15% करा. म्हणजे मागचा प्लॅन, आत्ताचा प्लॅन, पुढचा प्लॅन, म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ एकाच वेळेस आपल्याला इथे दिसते. ठीक आहे. त्याच्यानंतर रिव्ह्यू होते का? तर पंचवार्षिक योजनेमध्ये रिव्ह्यू होते. मिड टर्म रिव्ह्यू आपण ऐकतो, मिड टर्म रिव्ह्यू, आणि मग सांगते की काहीतरी झाला लोचा, पण तो टार्गेट काही बदलवत नाही. 10% तो 10%च ठेवते. तो मिड टर्म रिव्ह्यू घेते आणि काही हलके फुलके रिसोर्स अलोकेशन करायचा प्रयत्न करते, पण याच्याच लिमिटमध्ये. तो म्हणते बा हे सांग, म्हणते हे अचीव करायला काय करता येईल. इथं म्हणते तसं नाही, याचं सर्वसमावेशक वार्षिक पुनर्विलोकन करायचं म्हणते. कॉम्प्रेन्सिव्ह अॅन्युअल रिव्ह्यू. एकदा कॉम्प्रेन्सिव्ह अॅन्युअल रिव्ह्यू झाला की मग त्याच्या आधारावर करंट पोझिशन, करंट सोशिओ इकॉनॉमिक कंडिशन, फ्युचर फोरकास्ट है ना, आणि हे सगळं आधार धरून मग टार्गेट बदलतो. इथे टार्गेट बदलेल का? नाही. तर इथे त्याच्यामुळे रिसोर्स अलोकेशन पण बदलेल, टार्गेट पण बदलतील, है ना, कशाच्या गरजेनुसार. निश्चितता आता जर बघितली आपण पंचवार्षिक योजनेमध्ये, तर निश्चित कालावधी आहे ना, फिक्स टर्म आहे. इथे मात्र फिक्स टर्म नाही. पण आता हा रोल ओव्हर होत जातो, एका योजनेवर दुसऱ्या योजनेत जातो. मग अशा याच्यामध्ये दीर्घकालीन इथे अनिश्चितता असते. 5 वर्षात काय होईल काहीच सांगता येत नाही, 6 वर्षात काय होईल काहीच सांगता येत नाही, है ना. कुठला प्लॅन काय होईल. इथे मात्र निश्चित आहे, इथे निश्चित नाही आहे. पण शॉर्ट टर्म मध्ये सर्वात महत्वाचं आहे अडॅप्टिबिलिटी जबरदस्त आहे. अकॉर्डिंग टू द सोशिओ इकॉनॉमिक कंडिशन, प्रिव्हेलिंग सोशिओ इकॉनॉमिक कंडिशन काय राहते त्याच्यानुसार सहजरीतीने हे अडॅप्ट करतं. आणि ह्या अडॅप्टिबिलिटी फ्लेक्झिबिलिटीमुळे हा मोस्ट सुटेबल आहे फॉर द डायनामिक इकॉनॉमिक कंडिशन. आता विकसनशील राष्ट्राची सोशिओ इकॉनॉमिक कंडिशन अत्यंत क्रिटिकल, होर्टेक्स मध्ये फसलेली डायनामिक कंडिशन असते. आणि अशा याच्यात त्याला विकास करायचा असेल तर त्याला सातत्याने आपले टार्गेट ऍडजस्ट करावे लागतात. आणि म्हणून सरकती योजना ही आपल्याला बेस्ट दिसून येते. आता आपण समजून घेऊया याची संरचना. थ्री स्टेजेस आहे, त्रिस्तरीय आहे. ऍक्च्युअली 3 प्लॅन्स, इट इज अ combo of 3 plans. It is a combo of 3 plans. म्हणजे कसं, तर अॅन्युअल प्लॅन, त्यानंतर मिड टर्म प्लॅन
मिड टर्म प्लॅन आणि तिसरं आहे पर्स्पेक्टिव्ह. पर्स्पेक्टिव्ह और लॉंग टर्म प्लॅन और विजन है ना. आता नाही का आपण म्हणतो 2047 2047 तक भाई ऐसा ऐसा इंडिया होगा, इंडिया का अमेरिका चाइना कुछ भी हो सकता है. कुछ भी हो सकता म्हणजे काय भी नाही, म्हणजे अमेरिका चायना मिळून असा मसाला बनवू शकते असा आहे ना 2047. तो विजन, तो काय आहे विजन. आधी होता विजन 2020, काय झाला माहित नाही, T20 होऊन गेला त्याचा काय झाला T20, पण बाकीचा काय 2020 नाही झाला. जाऊ द्या, 50-50 बी नाही झाला ब्रिटानिया. तर आता काय दिसते आपल्याला, अॅन्युअल प्लॅन, मिड टर्म प्लॅन, पर्स्पेक्टिव्ह प्लॅन, 3 स्टेजचे आहेत. तर 3 स्टेजचे प्लॅन कसे असतात याच्यात ते समजून घ्या. पहिला आपण म्हटलं आहे वार्षिक योजना, अॅन्युअल प्लॅन म्हणजे कितीचा राहील, 12 महिने 12 मंथ्स. मुदत योजना टर्म प्लॅन ते ही राहील मध्यम है ना, मध्यम कालावधी. मध्यम कालावधी म्हणजे किती, तर आपल्याला दिसेल 3 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष है ना, 3 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष. दृष्टिकोन त्याच्यानंतर किंवा यथार्थदर्शी योजना पर्स्पेक्टिव्ह प्लॅन, याला आपण लॉंग टर्म प्लॅन किंवा विजन सुद्धा म्हणतो. हा राहील 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष समथिंग. आलं लक्षात. आता जसं आपण 2047 ठरवलं, आता आपल्याला काय दिसतंय की पहिली योजना जी आहे ही केवळ 12 महिन्याची आहे. ही केवळ 12 महिन्याची आहे. तर ह्या महिन्याचं फोरकास्ट करणं सोपं आहे. पुढचे 12 महिने त्यामुळे ऍक्शन मोडमध्ये, कारण फारच कमी कालावधी आहे, त्यामुळे सहज ऍक्शन मोडमध्ये राहतो. आपल्याला इमिडिएट ऍक्शन घ्यायची आहे, आपल्याला कार्यात्मकता करायची आहे, इमिडिएट ऍक्शन. म्हणून कार्यात्मक योजना, वार्षिक योजना कशी राहिली ते कार्यात्मक योजना. पण वार्षिक योजना ही काही आयसोलेटेड आहे का, नाही. वार्षिक योजना हा मुदत योजनेचा भाग आहे. काय आहे, वार्षिक योजना हा मुदत योजनेचा भाग आहे. हा याचा भाग आहे. पण याचा भाग आहे म्हणून हे आहे का, नाही, हे स्वतंत्र आहे. पण हे संपता क्षणी पुन्हा रॉलवर दुसरी योजना येणार आहे, वार्षिक योजना, आणि ह्या दोन्ही योजना याचा भाग राहणार. म्हणून ही जी योजना आहे याला आपण अनुकूलक्षम योजना म्हणतो, अडॅप्टेबल योजना. का, कारण की ही योजना याचा भाग आहे. ही योजना संपल्यावर दुसरी योजना येणार आहे, आणि ती योजना यायच्या पूर्वी या योजनेचं इव्हॅल्युएशन करायचं आहे. काय करायचं आहे, इव्हॅल्युएशन, मूल्यांकन करायचं आहे. मूल्यांकन केल्यानंतर आपल्याला टार्गेट दिसतात, काय झाले काय नाही, बरोबर आहे. मूल्यांकन केलं की सोबत पहिला टप्पा, दुसऱ्या टप्प्यात आपल्याला त्यानंतर कंटेम्पररी, ज्या क्षणाला प्लॅन संपला त्यानंतरची सिच्युएशन, इकॉनॉमिक कंडिशन काय आहे बाबा ते पाहायचं आहे. प्रिव्हेलिंग इकॉनॉमिक कंडिशन. मग प्रिव्हेलिंग इकॉनॉमिक कंडिशन आणि टार्गेट हे बघितलं, याचं इव्हॅल्युएशन झालं, याचं कंडिशन पाहिली, आणि मग तिसरा आपण केला फोरकास्ट. काय केलं आपण, फोरकास्ट, भविष्य काय होणार आहे. आता ह्या 3चं कॉम्बिनेशन बनवून न्यू अॅन्युअल प्लॅनचा टार्गेट मग बदलला, बरोबर आहे. मग तो दुसरा पण याचा झाला, कारण ते पहिली योजना वार्षिक योजना, दुसरी वार्षिक योजना, इथे 3, 5, 7 वर्ष आहेत, म्हणजे मध्यम योजनेचा दुसरा भाग झाला. मग आता हे बदलणार होतं, ते बदललं केव्हा, जेव्हा याचा भाग होता तेव्हा. मग हे काय करते योजना, याला काय म्हटलं आपण, अडॅप्टेबल प्लॅन. अडॅप्ट करते, चेंज करते, स्वतःला बदलवते परिस्थितीनुरूप, म्हणून याला आपण म्हणतो अनुकूलक्षम योजना. ही योजना, ह्या योजना रॉलिंग होत या योजनेचा भाग असतात. ही योजना आहेत कशाला, तर ह्या योजना आहेत उद्दिष्टाची प्राप्ती करायला, टार्गेट प्लॅन, उद्दिष्ट योजना. की 20 वर्षानंतर काय, 25 वर्षानंतर काय. जसं 2047 ला आपण म्हणता इंडिया अमेरिका होईल ना, चायनाला मागे सोडून देत, सोडला आपण पॉप्युलेशन मध्ये, बाकी याच्यात पाहू आता. पण आपण याला म्हणलं की नाही, हा विजन, आणि याच्यासाठी हे असं झालं पाहिजे, याच्यासाठी हे याच्यावर आलं पाहिजे, हा मग याला टार्गेट बनला पाहिजे, म्हणजे हा टार्गेट योजना आहे. आता हे टार्गेट प्राप्त करायसाठी ह्या योजना चालणार.
या योजनामध्ये जे काही लोचे होतील, जो काही जुगाड होईल तो तपासला जाईल. तो तपासून त्याचं इव्हॅल्युएशन झालं की सोशो इकॉनॉमिक कंडिशन पाहिला जाईल, मग फोरकास्ट केला जाईल आणि त्यानुसार नेक्स्ट अॅन्युअल प्लॅन मध्ये सुधारणा केली जाईल, जो याचा भाग आहे. मग ही अॅन्युअल प्लॅन रॉल झाला, मुदत योजना रॉल झाली, पर्स्पेक्टिव्ह प्लॅन असं असं करत इथपर्यंत आला टार्गेट. मग हा चालला 20 वर्ष 25 वर्ष. गेटिंग द पॉइंट? नाही 2047 तर 3047 लमचाले, काही हरकत नाही. खैर तसा नाही, होईल, काळजी करू नका. ठीक आहे. आता शेवटचं आपण बघून घेऊया की हे अशा प्रकारचं एकदम गुणवान शिलवान असं काय मस्त आहे बा, तर त्याचे फायदे असले पाहिजे. तर फायदे काय आहेत? फायदे असा आहे, निरंतर पुनर्मूल्यांकन होत राहतं, कंटिन्युअस रिग्रस है ना, कंटिन्युअस रिव्ह्यू विचारू नका. हे आडवा तिळव्या याच्यानं सगळं पाहिला जाते. आता निरंतर काऊन आहे? कारण की अॅन्युअल बेसिसवर आहे. काऊन आहे? अॅन्युअल बेसिसवर आहे आणि बदलणार आहे, तर त्याचा रिव्ह्यू घेतलाच पाहिजे. आता रिव्ह्यू जेव्हा होते, निरंतर रिव्ह्यू होते, तर निरंतर त्याचं मॉनिटरिंग होत राहते, त्याच्यावर लक्ष ठेवल्या जाते, तेव्हाच रिव्ह्यू घेते. मग सातत्याने लक्ष ठेवल्या तर इंटेन्सिव्ह प्रिसाइज इम्प्लिमेंटेशन व्हायची पॉसिबिलिटी आहे. प्रिसाइज अप्लिकेशन, कारण बाबा वाचा रे बाबा, लक्ष द्या, बरोबर इम्प्लिमेंट करा. त्याच्यामुळे कंटिन्युअस रिव्ह्यू जो होता त्याच्यामुळे फायदा काय आहे? इम्प्लिमेंटेशन सुद्धा प्रिसाइज होणार. ॲलोकेशन जे केलं आहे, रिसोर्स ॲलोकेशन, त्याचं मॅक्झिमम आउटपुट कसं निघेल हे बघितलं जाईल. आणि कुठे लोचा झाला रे बाबा, तो रिव्ह्यू मध्ये पकडला जाईल. रिव्ह्यू मध्ये पकडला तो लोचा की त्याचं पुन्हा रिॲडजस्टमेंट केला जाईल. रिॲडजस्टमेंट केलं, आता ऍडजस्टमेंट केला का मग त्याचं जास्त आउटपुट निघेल. व्हॉट इट मीन्स? इट मीन्स इट हेल्पफुल फॉर द मॅक्झिमम आउटपुट, म्हणजे इकॉनॉमीची भरभराट होईल. बरोबर आहे. दुसरं असं आहे की हा जो आहे शिफ्टिंग इक्विलिब्रियम, समतोल बदल राहील. म्हणजे कसं? तर हा जो आहे रिव्ह्यू दरवेळेस घेता, रिव्ह्यू घेतला की चेंज आला, काही बदल करायचा असला चेंज करते, त्याला अडॉप्ट करते. त्याला काय करते? अडॉप्ट करते. म्हणजे हा काय करते? मुव्हिंग आहे. हा कसा आहे? मुव्हिंग मॉडेल आहे इकॉनॉमिक ग्रोथचा. मुव्हिंग मॉडेल आहे, चालू आहे. रिव्ह्यू ऍडजस्ट, रिव्ह्यू ऍडजस्ट, इम्प्लिमेंट, रिव्ह्यू ऍडजस्ट, इम्प्लिमेंट. बस. त्यामुळे हा कसा आहे? शिफ्टिंग इक्विलिब्रियम, समतोल राखायचा प्रयत्न करते, परंतु बदलणारा डायनामिक इक्विलिब्रियम आहे. हे कसं आहे? डायनामिक इक्विलिब्रियम आहे, स्टॅटिक इक्विलिब्रियम नाही. जैसे थे नाही, त्या स्थितीला, त्या निरंतर आर्थिक वृद्धीच्या स्थितीला ठेवायचं आहे, पण बदलत्या परिस्थितीनुसार. त्याच्यामुळे याच्यामुळे रिअलिस्टिक आपल्याला दिसते, रिअलिस्टिक प्लॅनिंग होईल, प्लॅनिंग इन रिअलिझम होईल. बरोबर आहे. लवचिकता आणि अनुकूलता हे याची एकदम स्पेशालिटी आहे. इट इज अ कोर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द रोलिंग प्लॅन, है ना. फ्लेक्झिबिलिटी आणि अडॅप्टेबिलिटी, जबरदस्त अडॅप्टेबिलिटी आहे याच्यामध्ये. सिच्युएशन बदलली की सिच्युएशन नुसार टार्गेट आणि रिसोर्स ॲलोकेशन बदलणार. टार्गेट आणि रिसोर्स ॲलोकेशन बदलणार. पण हे टार्गेट आणि रिसोर्स ॲलोकेशन लवचिकता ठेवली म्हणून कसंही का नाही, अल्टिमेटली शिफ्टिंग इक्विलिब्रियम पोझिशनला राहणार, समतोलता ठेवणार. धरलं ना, मनाचं वाटलं आता नाही जमत यार तर चल छोड, असं आहे का? चल छोड नाही, त्याला ऍडजस्ट करायचं. ओके. आणि हे कंटिन्युअस आहे, सातत्याने रोल ओव्हर होतो, म्हणून हा प्लॅन निरंतर चालणारा प्लॅन आहे. निरंतर प्लॅनिंगमुळे रिव्ह्यू, ऍडजस्टमेंट, इम्प्लिमेंटेशन ऍट द प्रिसाइज लेवल पॉसिबल आहे. पण म्हणला तर मस्त वाटते, पण खरंच असं का असं? तर याचे तोटे बी काय आहेत? दीर्घकालीन दुर्लक्ष केल्या जाते. लक्ष जे आहे दुर्लक्षित, मिस द लॉंग टर्म विजन. आता तुम्ही म्हणला सर तुम्ही आत्ताच सांगितलं 2070, अरे हो बाबा ते बनलं आहे असं. पण जर 10वी मंदी पोट्ट्यानं ठरवलं का मले डॉक्टर व्हायचे आहे, तर त्याचा टार्गेट तर 12वी राहते, है ना. तर त्याला सांगितलं जाते बापू 10वीत लक्ष दे तू, तर 12वी, तर तो म्हणते हो. पण 10वीत तुला प्रेशर घ्यायचं नाही आहे,
प्रेशर जास्त आलं, टेन्शन नाही, 11वी कोपअप होऊन जाईल. तू म्हणते ठीक आहे. मग 10वीत खाते काय गड्डा, 10वीत गड्डा झाला, बाप म्हणते काय चिंता नाही, तुझा टार्गेट काय आहे 12वी, डॉक्टर बनायचं आहे, तू चिंता करू नको. आता 10वी मध्ये काय लोची केलास, सांगते इकडे फिरलो तिकडे, कोणाच्या माग, कोणाच्याच नाही, उगाच फिरलं. मग चांगला आहे, उगाच फिरला तर काय, आता सुधर, आता कोणाच्या मागे फिर, परीक्षेच्या. तो म्हणते ठीक आहे पप्पा. मग परीक्षेच्या सोबत फिरायला लागला. 11वीत परीक्षेच्या सोबत एवढा फिरायला लागला का विचारू नका. परीक्षेनं तिला फिरवून दिला. 11वीत काही समजलं नाही, कारण 10वीत मराठी मीडियमचं पोट्ट, 11वीत सायन्स आलं, इंग्रजीत काहीच समजे नाही, है ना. गुणसूत्र काय ना काय, मोठा कन्फ्यूज, आम्ही बी त्यातून गेलो. तर असा लोचा झाला. 11वीत पुन्हा गड्डा, है ना. तर बाप म्हणते आता तुझ्या 12वी आहे, का करतस बापू, तो एक कनपट नाही. मग करतो म्हणते 12वी. पण ते काय झालं आता, त्याचा 12वीतला ध्येय दरवर्षी करत करत तो 12वी पर्यंत पोहोचला. पण 2047 काही आला नाही. 2020चा बघा, 2020चा 2047 ला गेला, 2026 आला, केव्हा 47 येईल माहित नाही. पण आपला काही विजन क्लिअर होत नाही. Why? Because whenever we focus on the short-term achievements, we are invariably missing the long-term targets and goals. हे पॉसिबल आहे, ही भीती आपल्याला दिसून येते. दुसरं आहे, योजनेमध्ये अस्थिरता जबरदस्त आहे. एकाच वर्षात वारंवार बदलवायचं आहे. अॅन्युअल प्लॅन मध्ये एक अॅन्युअल प्लॅन संपत नाही तर दुसरा प्लॅन मध्ये चेंज करायचा आहे आणि कंटिन्युअस रिव्ह्यू करायचा आहे. हेवी काम आहे. त्यामुळे प्लॅन अनसर्टन्टी ही ठरली म्हणजे ठरलीच आहे, काही गॅरंटी नाही. हलका फुलकाही जरी धक्का लागला इकॉनॉमीला तरी प्लॅनिंगला धक्का लागायची शक्यता आहे, कधी कधी प्लॅन कोलमडायची शक्यता आहे. आणि त्याच्यामुळे ही सर्वात डेंजर झोन मध्ये जाण्याची स्थिती रोलिंग प्लॅन मध्ये आहे. ओके. त्यानंतर सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम, वेळ आणि संसाधनावर भार. कंटिन्युअस रिव्ह्यू घ्यायचा आहे तर एक्सपर्ट लागणार आणि तेवढी यंत्रणा लागणार. तर सगळे ब्युरोक्रॅट लागले कामाले, बाबा दाखव रे किती अचिव्हमेंट किती, आणि त्याच्यातच रोज कागद. त्याच्या पायी 0 बजेट गेला भसकला. कागद जमवता कागद जमवा. अबे पहा रे. तर वेळही वाया चालला आणि सगळी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम आहे त्याच्यात फालतूची चालली, आणि त्याच्यामुळे सुद्धा रोलिंग प्लॅन जी आहे ते सक्सेसफुल व्हायची पॉसिबिलिटी फार कमी आहे. सो देर इज अ पॅराडॉक्स in the developing countries. The developed country need the flexible, adaptable plan because the situation is much more dynamic. On the other hand, because of the paucity of the administrative machinery and the review machinery and the paucity of the resources, developing countries are unable to implement the rolling plan in a successful way. That is a problem. मग आता हा रोलिंग प्लॅन भारतानं वापरला तर केव्हा वापरला, कोण वापरला, कसं वापरला, काय झालं, हे पुढच्या भारताची सरकती योजनेमध्ये पाहूया. सो भाई बने रे, लगे रे, टिके रे, पढ़ाई तो करते तो पढ़ाई के लिए ऑल द बेस्ट.